हॅलो. मला नाही का कुठेतरी डिझेलची बू येऊन राहिली आहे. कुठेतरी डिझेल जळून राहिला आहे. कुठेतरी जळत आहे यार. स्मेल गेट रिअली स्ट्रॉंग. ॲक्च्युली मला नाही का पेट्रोल आणि डिझेलचा वास नाही का इतक्या लवकर येतो ना, बहुतच. म्हणजे या बाबतीमध्ये माझी नाक नाही का बहुतच सेन्सिटिव्ह आहे, बहुतच जास्त. म्हणजे नाही का राहुल्याच्या यातली गाडीचा राहुल्याच्या याच्यातलं नाही का गाडीतलं पेट्रोल आहे ना, कसं लिकेज राहते ना, त्याचा वास नाही का कोणाला येत नाही, बट मलाच फटसे येते यार. मीच म्हणतो बे राहुल्या गाडीतलं पेट्रोल पडून राहिलंय राव, वास येत आहे, अशाप्रमाणे येते. म्हणजे काफी सेन्सिटिव्ह आहे राव अदरपेक्षा. व्हाय कारण मला ती स्मेल खूप जास्त आवडते. त्यामुळे त्यामुळे का जी गोष्ट मला खूप जास्त आवडते ना, ती छोटीशी जरी भेटली तरी एकदम फटकन सेन्स होऊन जाते की ती तीच गोष्ट आहे. पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये तर माझं नाक एकदम हेच आहे. हां, आजची तारीख आहे 22 डिसेंबर. रात्रीचे करीब 1 वाजला आहे. रात्री 1 वाजता तू का डिझेल आणि पेट्रोलची गोष्ट करण्यासाठी उचललाय का हे? नाही, ॲक्च्युली हा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही या. ॲक्च्युली तू म्हणू शकतो त्याला कमर्शियल एपिसोड वगैरे असं म्हणू शकतो राव. कमर्शियल एपिसोड म्हणजे जस्ट लाईक आता काहीतरी बोलायचं आहे तर लेट्स गो, लेट्स टॉक, सो लेट्स टॉक या. सो बाहेर बहुत जास्त थंडी आहे. ॲक्च्युली डिसेंबरचा महिना आहे ना, तर बहुत जास्त थंडी आहे. जस्ट पाहू दे की जसं टेम्परेचर आहे. ॲक्च्युली आयफोन उघडला, वेदर वेदर कोणा भोकात गेलं. वेदर 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 अरे बर्लिनचं नको सांगू रे भावा. पॅरिसचं पण आहे, ॲम्स्टरडॅम, बीजिंग, लास वेगस, बार्किशी, रयॉन -29 डिग्री सेल्सिअस. बापरे, कोण आहे हा? लास वेगस, बीजिंग, ॲम्स्टरडॅम, पॅरिस, बर्लिन, मॉस्को, लंडन, सिडनी, न्यूयॉर्क, नागपूर 18 डिग्री सेल्सिअस, मुंबई 26 डिग्री सेल्सिअस, न्यू दिल्ली 14 डिग्री सेल्सिअस, वर्धा 17 डिग्री सेल्सिअस. ओके, 17 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि बहुत जास्त थंडी आहे राव या. इट फील्स रिअली कोल्ड. 17 डिग्री सेल्सिअस या. सो काय म्हणायचं तुला? आता एवढ्या रात्री 17 डिग्री सेल्सिअसवर तू का बोलायचं आहे? तुला का बोलायचं एवढं थंडीमध्ये? ॲक्च्युली सांगू, मला काहीतरी सिरियस गोष्टी करायच्या आहे. हां या, ऑफकोर्स, बी सिरियस. डे बाय डे नाही का माझ्या ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल बहुतच जास्त वाढून राहिला आहे राव. या जस्ट वे बिगर दॅन एक्सपेक्टेशन. म्हणजे हा कॉन्फिडन्स आहे का ओव्हर कॉन्फिडन्स आहे कळत नाही, बट ओव्हर कॉन्फिडन्स नाही एवढं तुम्हाला माहिती आहे. कारण मी म्हणजे असं दाखवत नाही. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे जस्ट लाईक तुमच्यापाशी आहे ना, ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता. या अपने पास ये, अपने पास वो. आय डोंट. या मी कुणालाच काहीच सांगत नाही. डेफिनेटली सांगतो, कुणालाच काहीच सांगत नाही. हां, म्हणजे सगळ्यांना माहीत आहे का याचं काही ना काहीतरी एम आहे जे थोडंसं डिफरंट आहे आणि त्याच्या फिल्म रिलेटेडमध्ये त्याला काही ना काहीतरी करिअर बनवायचं आहे. सो त्यांना एवढं माहीत आहे राव. आणि ते काफी सिलेक्टेड पर्सनलाच वगैरे जे खूप जास्त जवळ आहे त्यांनाच. जसं लाईक विशाल वगैरे माझ्या ग्रुपमध्ये काही काही मेंबर्स आहेत त्यांना, आणि माझ्या बहिणीला वगैरे असं काही असं कुंजून माहीत आहे. बाकी काय असं खास एकदम माहीत नाही. बट माझ्यामध्ये साला एकदम वेगळाच कॉन्फिडन्स तयार झाला. मी टेक्निकल सोडून दे राव, मी तर एवढ्या दूर पोहोचलोय का बहुतच भयानक आहे. मी तर साला मी स्वतःला का समजून राहिलोय आय डोंट नो. आणि ट्रूली हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हा कॉन्फिडन्सच आहे या. म्हणजे माझ्यामध्ये इतका कॉन्फिडन्स वाढलाय का डूड, आय ॲम दॅट पर्सन. दॅट पर्सन म्हणजे जो पर्सन मी नाही का टी व्हीमध्ये वगैरे बघतो, लाईक क्रिस्टोफर नॉलन, अजून स्टीवन स्टिलबर्ग इज नथिंग फॉर मी. इज डझंट मेक एनी लॉट्स ऑफ मूवी. लाईक ओशन मूवी वगैरे बनवले आहे, OceanEleven, बट त्याच्यानंतर मग त्याचा कोणता सिक्का वगैरे चालला नाही या.
निकोलस ख्रिस्तोफर नॉलन, या ख्रिस्तोफर नॉलन इज वन ऑफ द ग्रेट. व्हाय म्हणजे त्यांनी पण इतकं काही खास मूवी बनवले नाही, म्हणजे खूप वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड असं नाही, बट त्याने असे मूवी बनवले जे रिअली अनएक्सपेक्टेशनल, लाईक इन्सेप्शन या इंटरस्टेलर ट्रॅव्हल. असे जे मूवी आहे जे थोडेसे समजण्यासाठी काफी मुश्किल आहे, बट एक वेळ समजल्यावर इट्स रिअली वन ऑफ द अमेझिंग. अजून कोण आहे? जेम्स कॅमेरॉन, या इज वन ऑफ माय फेवरेट डिरेक्टर. वाय? बिकॉज ही मेक्स रिअली अमेझिंग मोस्ट पॉप्युलर मूवी लाईक टायटॅनिक, अवतार. अवतार मूवी बनवणं इट्स लाईक अ रिअली ट्रिमेंडस वर्क. हाऊ दे डिड इट आय डोंट नो. कारण या फिल्ममध्ये नाही का असं काय इंटरॅक्शन बिटवीन नसते, म्हणजे जस्ट लाईक सिक्वेन्स वगैरे नसतो. म्हणजे कसलं आहे की आता समजा जर आपण आयरन मॅन 1 काढला आणि तो हिट झाला, आणि आता आपण वी आर प्लॅनिंग टू मेक अनदर मूवी लाईक आयरन मॅन 2, तर याच्यामुळे काय होते की जे आयरन मॅन 1 बघितलेले जे प्रेक्षक आहे ना, त्यांना अजून क्युरिओसिटी येते का पुढच्या भागात काय होणार. सो इनडायरेक्टली नाही का जे 1मध्ये जे बघितलेले जे प्रेक्षक आहे ना, ऑडियन्स आहे ना, ते पण जे 2मध्ये बघणारे ते ऑडियन्स ॲड होऊन जातात. या तर याच्यामध्ये काय, ते फिल्म ऑलरेडी हिट असतातच. या म्हणजे एक लाईक सिक्वेन्स, जो पहिला हिट झाला तर दुसरा ते हिट होणारच आहे, कारण पहिले लोकांना आवडलं तर दुसरं लोक जाणारच आहे पाहायला, कारण दुसऱ्याच्यात क्युरिओसिटी काय आहे बा, क्युरिओसिटी असते ना, म्हणजे पुढे काय होणार आहे. सो इट जस्ट लाईक दॅट. बट अवतार अशी मूवी आहे त्याच्यामध्ये काही सिक्वन्स नव्हता. या इट जस्ट लाईक फर्स्ट अटेम्प्ट, एक पहिलं इन्स्टॉलेशन होतं जे लोकांना नाही का क्लिअरली लोकांना आवडलं. याच्यामध्ये जे सायफाय मूवी आणि ग्राफिक्स, आणि ज्याप्रमाणे याच्यामध्ये नाही का ज्याप्रमाणे नाही का या जेम्स कॅमेरॉन यांच्या टीमने ज्याप्रमाणे मेहनत घेतली या फिल्म मागे, इट्स ट्रिमेंडसली वर्क. आणि याचाच नाही का एक प्रकारे त्यांना फायदा भेटला आहे. कारण नाही का सांगू, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट नाही का हीच असते का तुम्ही किती जास्त मेहनत घेता. या म्हणजे नाही का तुम्ही जेवढी जास्त मेहनत घेता ना त्या गोष्टीमागे, तीच गोष्ट तुम्हाला भेटते. या आणि जेवढी जास्त मेहनत करता त्याचं फळ पण तेवढंच जास्त. सो डेफिनेटली नाही का माझ्या लाईफमध्ये पण असंच होऊन राहायला राव. या म्हणजे मी नाही का एवढंच होऊन राहिलं आहे का, डूड तुला मेहनत घ्यायचीच आहे, घ्यायचीच आहे, घ्यायचीच आहे, घ्यायचीच आहे, घ्यायचीच आहे. आय एम ऑल्सो प्रिपेरिंग फॉर दिस, का मला घ्यायचंच आहे राव. या आणि कसं आहे की ह्या सिच्युएशनमध्ये नाही का राईट नाव माझा 1000वा आर्टिफॅक्ट झालेला आहे. इट जस्ट लाईक 1017 या 18 आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू असेल, बट माझं कॉन्फिडन्स लेवल इज टू मच हाय डूड. आणि मी इतका अगोदर पोहोचला आहे की बहुतच भयानक. म्हणजे आय डोंट इवन क्रॉस दी लेवल 1, म्हणजे राईट नाव लेवल 1पर्यंत पोहोचला, ऑलमोस्ट 99.3% वगैरे पोहोचलं आहे. बस जशी जॉब लागली, नागपूरला सेटल झालं, जस्ट लेवल 1 माझी क्रॅक होऊन जाईल. बट काय आहे का माझं कॉन्फिडन्स लेवल बहुतच जास्त आहे. आणि आज नाही का अचानक विचार आला राव, एकदम एकदम कुठून तरी साला, म्हणजे नाही का या कॉन्फिडन्स लेवलमध्ये नाही का सगळीकडे एकदम फिल्म्स आणि अवॉर्ड शोज, आणि त्याच्यानंतर मिळेल पब्लिसिटी. बट ते अलग, त्याच्यानंतर या कामाकडे लागणारे जे आपले इंटेन्शन, स्ट्रेस, ताण तणाव, या सगळ्याच्या बोचक्यामधून नाही का एक हलकीशी किरण निघाली, एक हलकीशी रियालिटीची एक किरण निघाली, जे एकदम माझ्या डोक्यावर स्ट्राईक झाली राव. आज 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 आजची तारीख तर 22 आहे, बट रात्रीची 1 वाजली त्यामुळे, बट 21 तारीख. या सो आज नाही का एकदम अचानक सर एक रियालिटीचा फॅक्ट डोक्यामध्ये आला. कोणता कोणता असा फॅक्ट आहे, आणि हा फॅक्ट नाही का असा याच्याबद्दल थोडासा जरी विचार केला ना, इट जस्ट लाईक का माझं नाही का डोकंच हँगआउट झालं यार. जरा का झालं यार, म्हणजे कुठून आला हा विचार, आणि कोणता होता हा विचार. वाय, म्हणजे वाय यू थिंक लाईक दिस इज रिअली रिअली डिफरंट दॅन एक्सपेक्टेशन. आणि याचा विचार केल्यानंतर वाय यू स्टील हँग. मी हँग वगैरे असं नाही, बट आय जस्ट थिंक का कोणता विचार. या म्हणजे इतकी जास्त क्युरिओसिटी वगैरे हे नको करू, सरळ सांगून दे. ओके, रिॲलिटीचा फॅक्ट. वेल हा फॅक्ट नाही आहे असं मला सांगायला पाहिजे. बरं ठीक आहे, एक वेळ सांगून तर दे. या व्हॉट इफ इट जस्ट इफ. या आय सेड इफ. समजा तुझं फिल्म मेकिंगमध्ये तुझी मेहनत आहे ते थोडी अपुरी पडली म्हणजे थोडी कमी पडली,
आणि ॲट सर्टन स्ट्रेस लेवलवर तू नाही का गिवअप करून दिलं स्वतःला. सर्टन लेवलवर तू गिवअप करून दिलं. ओके ठीक आहे. असं असं मला वाटत तर नाही का तू स्वतःला गिवअप करशील बा. बट जस्ट एक म्हणजे आपण सगळे पॉईंट आपण डिस्कस करायला पाहिजे ना, कारण असं नाही का आपण या पॉसिबल रिझल्टबद्दल आपण विचारच नाही केला. ऑफकोर्स विचार करायला पाहिजे. या गुड पॉईंट बॅड पॉईंट ऑफकोर्स. व्हॉट इफ एक सर्टन लेवलवर तू नाही का गिवअप करून दिलं फिल्म मेकिंगला, फिल्म मेकिंग करिअरला. सो व्हॉट विल हॅपन? येस, बरं ठीक आहे. एक वेळचा असा विचार करून घ्या का तू गिवअप केला, एक वेळचा जस्ट सांगू वन थिंग का आपण नाही का सांगू, हा विचार करूनच आपण स्वतःला गिवअप करतो. म्हणजे कसं आहे की नेहमी एक प्रकारे पॉझिटिव्हिटी ठेवायला पाहिजे, जरी ते निगेटिव्हिटी कितीही असू दे. या म्हणजे जरी आपल्याला माहीत आहे ना डूड का आपण हवेत उडूच शकत नाही, आपण हवेत उडूच शकत नाही, असा असं निगेटिव्हिटी हे निगेटिव्हिटी आहे. पण पॉझिटिव्हिटी काय म्हणते, आपण उडू शकतो, आपण उडू शकतो, आपण आज उडून राहिलो आहे. या ॲक्च्युली वी आर फ्लाइंग. आपल्यापाशी एरोप्लेन आहे, जेट प्लेन्स आहे, पॅराशूट्स आहे, ग्लायडर्स आहे, लॉट्स ऑफ थिंग्स आहेत जे ह्युमन्सला फ्लाय अवे करते. आणि करीब नाही का हेच प्रश्न करीब 100-150 वर्ष अगोदर नाही का जस्ट लाईक रिअली स्टुपिड का व्हाय यू थिंक लाईक दॅट, व्हाय यू थिंक लाईक दॅट. कसं आहे की नेहमी नाही का पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार केला ना तर गोष्ट पण पॉझिटिव्ह होते. बट याच्यामागे मेहनत पण आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावं लागते. आणि याच्यामध्ये नाही का थोडंसं पण निगेटिव्हिटीचा आपल्याला नाही का इफेक्ट कळलाच नाही पाहिजे. कारण याच्यामुळे काय होते का तो विचार स्पॉईल होतो. जस्ट लाईक एक डिश आहे, आता समजून घे तू एक ताट आहे ना त्याला खूप चकचकीत धुतलाय राव. या तू तू तुझ्या पॉझिटिव्हिटीच्या लिक्विड थ्रू तू त्याला खूप चकचकीत धुतला आहे, एकदम खूप शाईन मारत आहे. आणि अचानकपणे त्याच्यावर कावळा हागला, अचानकपणे. तर सांग बरं त्या ताटात कोण जेवण? सांग कोण जेवण? कोणीच नाही जेवणार. व्हाय? कारण तो स्पॉइल्ड झाला डूड. जरी त्याचं करीब 93% तो चकचकीत दिसून राहिला आहे, बट 7% इज डर्टी. व्हाय? कारण तो स्पॉइल्ड आहे. कारण एक छोटासा विचार किंवा एक छोटंसं हागलं त्या डिशला पूर्ण खराब करू शकतो. एव्हरीवन इज रिजेक्टेड. या सो कसं आहे की हा विचार करायलाच नाही पाहिजे की आपण सक्सेसफुल होऊच शकत नाही किंवा आपण गिवअप करून देऊ. हां, कारण याच्यामुळे काय होते की आपली पूर्ण डिश खराब होत आहे. आतापर्यंत आपण जे करीब 3 वर्षापासून आपण स्वतःला प्रिपेअर करून राहिलो आहे, फिजिकली, मेंटली, इमोशनली, फायनान्शियली, आपण 3 वर्षापासून याच्या मागे लागलो आहे. या करीब 3 वर्ष झाले आहे ना, 3 वर्ष झाले आपण याच्या मागे लागलो आहे. ज्याप्रमाणे आपण ठरवलं होतं की आपल्याला कोण व्हायचं आहे, 2015 पासून मी स्टार्ट केलं होतं. 2015चं रेझोल्युशनपासून आपल्याला का करायचं आहे, का नाही करायचं आहे, हे आपण फिक्स करून सेटल करून आपण आज इथपर्यंत आहे. या आज आपल्याला एक प्रायव्हेटमध्ये जॉब लागलेला आहे. व्हाय? सांग मला. समजा फिल्म मेकिंगमध्ये जायचं नसतं ना डूड तर मी ग्रॅज्युएशनकडे केव्हाच वळलो असतो. मी नाही खापरखेडाला पण गेलो नसतो ना. क्लिअरली सांगतो, मी खापरखेडाला पण नाही गेलो असतो. आणि माझ्या वडिलांमध्ये आहे दम. ऑफकोर्स जर माझ्यामध्ये का फिल्म मेकिंगचं भूत नसतं ना डूड, आय एम शुअर की नाही का मी नाही का माझे हे आहे ना डिप्लोमा कोर्स 6 वर्षापैकी 4 वर्षातच कंप्लीट केला असता. या आणि आतापर्यंत मी माझं ग्रॅज्युएशन करून नाही का मी माझ्या गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करत असतो विशालसारखी. या थोडं 1-2 वर्ष थोडासा लेट झालो असतो, बट मी त्याची प्रिपरेशन केली असती जर माझ्यामध्ये नाही का एक प्रकारे फिल्म मेकिंगचं भूत नसतं. तर काय आहे की आपल्याला नाही का हे 3 वर्ष आपण नाही का स्वतःला प्रिपेअर करत आहे. 3 वर्ष आपण काउंट कुठून करत आहे, कारण तिथून आपण आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केला आहे. बट ॲक्च्युली याची सुरुवात तर आपण खूप अगोदरपासून केली आहे, लाईक 12th स्टँडर्डपासूनच.
12th स्टँडर्डपासूनच आपल्याला कळलं की आपण एक साधारण पुरुष नाही आहे, आपल्याला काही ना काहीतरी डिफरंट आहे. करीब आपल्याला 5 वर्ष लागले आपल्याला समजायला की आपण एक फिल्म मेकर आहे. आणि 5 वर्षानंतर मग आपल्याला स्वतःला इथपर्यंत यायला आपल्याला 3 वर्ष लागले, की आपल्याला ही प्लॅनिंग कुठून करायची आहे. म्हणजे इट्स जस्ट लाइक 5 अँड प्लस 3 म्हणजे 8 वर्ष लागले डूड. म्हणजे 12वी नंतर विचार कर ना, 12वी 6 म्हणजे 12वी तुझं केलं 2011 आणि आता 2018 येणार आहे. सो विचार कर, करीब 7 वर्ष झाले आहे. 7 वर्ष झाले. त्या 7 वर्षाचं आपल्याला हे आहे ना, म्हणजे आपण 5 वर्ष आपल्याला हेच विचार करायला लागला आहे की आपण कोण आहे, वाय, म्हणजे मी का असा विचार करून राहिलो आहे. 11-12 स्टँडर्डमध्ये नाही का सांगू डूड, मी कशाप्रमाणे विचार करून राहिलो होतो की मी जस्ट लाईक काहीतरी डिफरंटच पर्सन आहे राव. म्हणजे अचानक प्रमाण नाही का, मी कोणतीही फिल्म पाहायला गेलो ना, ती फिल्म पाहिल्यानंतर नाही का त्याचे ड्रॉबॅक्स काढायला सुरुवात केली. मग ड्रॉबॅक्स काढल्यानंतर मग मी हा विचार केला की याच्यामध्ये या कॅरेक्टरनी असा डायलॉग म्हणला असता तर बेटर झालं असतं, याच्यामध्ये त्यांनी असे ग्राफिक्स वाढले असते तर बेटर झालं असतं, याच्यामध्ये यांनी अशा प्रकारचं ऑडिओ ट्रॅक टाकला असतं तर बेटर झालं असतं, याच्यामध्ये त्यांनी ॲक्शन अशा प्रकारची सिक्वेन्स वाईज केला असता तर बेटर झालं असतं. अशाप्रमाणे मी ड्रॉबॅक्स काढायला लागलो. आय डोंट नो व्हाय. आणि मला माहीत पण नव्हतं की साला माझ्यामध्ये हे कोणती क्वालिटीज आहे. जस्ट आय एम डुईंग दिस विदाउट एनी पर्पज, जस्ट जस्ट डुईंग दिस. आणि देन अचानक प्रमाण नाही का, मी एक प्रकारे फिल्म बनवली, एक प्रकारे 12th स्टँडर्डमध्येच बॉय नावायची, ज्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे ज्याला एक प्रकारे सुपर ह्युमन पॉवर आहे आणि तो कशाप्रमाणे त्या सगळ्या पॉवरला सस्टेन करतो आणि हाऊ दे डील विथ दिस. एक प्रकारे सिम्पल स्टोरी लाईन बनवली जेव्हा मी 12th स्टँडर्डमध्ये होतो, 12वीमध्ये. तेव्हा मला कळलंच नाही का मी एक कोण आहे. तेव्हा मी स्वतःला म्हणत होतो की तेव्हा मी कॅप्टन 11 आहे. मी हा एक शब्द नाही का, मी ॲक्च्युली हा एक माझ्या पास्टशी खूप जास्त रिलेटेड आहे. 12th स्टँडर्डमध्ये मी स्वतःला कॅप्टन लेव्हिन म्हणून स्वतःला रेप्रेझेंट करतो. ॲक्च्युअली नाही का, मी आता नाही का या ऑडिओ फाईलचं रिनेम करून नाही का कॅप्टन लेव्हिन म्हणून नाही का कॅप्टन 11 म्हणून नाही का याला एक प्रकारे रिनेम करीन. कारण हा शब्द माझ्यासाठी एक खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतो. कारण हा शब्द एक प्रकारे असा मॅटर ठरतो की मी नाही का याचा उच्चार खूप वेळा करत होतो. जेव्हा मी 12th किंवा डिप्लोमामध्ये वगैरे होतो ना, तेव्हा मी स्वतःला कॅप्टन 11 समजत होतो का मी असा एक कॅरेक्टर आहे जो जस्ट लाईक रिटर्न करतो, जस्ट लाईक रायटर. तेव्हा मला डिरेक्टर पण माहीत नव्हतं आणि रायटर पण माहीत नव्हतं. जस्ट लाईक आय एम जस्ट थिंकिंग आणि मला जे वाटत होतं तेव्हा मी नाही का रिटर्न करत होतो. आणि स्टार्टिंगला काफी डिफिकल्ट वाटायचं राव, कारण मला काहीच कळत नव्हतं का आपण का लिहावं, कसं लिहावं, कोणता फॉन्ट वापरावं, इंग्लिश, मराठी, हिंदी, व्हॉट शुड आय, कोणत्या पद्धतीनं लिहावं मला काहीच कळत नव्हतं. बस जे मनात येईल, जे लँग्वेज येईल, जे शब्द येईल, बस रपकन लिहून घ्यायचा. काही विचार नाही करायचा. रफ असो काही असो, बस लिहून घ्यायचं राव. ॲट सर्टन लेवलवर नाही का ते थोडंसं हळूहळू कमी झालं आहे. मग मी थोडंसं डिप्लोमाकडे थोडा विचार केला. त्याच्याबद्दल थोडीशी पढाई केली. लागतेच कुठं राव, पढाई केल्यानंतर मग आपलं डोकं मामी कुठे चाललं ते, कोणती फिल्म बघितली का त्याच्याद्वारे नाही का मी फालतू इकडे तिकडे गेलो. आणि जेव्हा वडिलांनी मला कम्प्युटर घेऊन दिला, अरे बापरे! कम्प्युटर घेऊन दिल्यानंतर अरे माझं डोकं जाग्यावरच नाही. मी इतकी फिल्म्स बघून राहिलो, अरे बापरे! फिल्म्सवर फिल्म बघून राहिलो आणि त्याच्यावर नाही का स्वतःलाच एक प्रकारे टॅली करून राहिलो आहे, ड्रॉबॅक्स काढून राहिलो आहे. त्याच्यानंतर कोणते ॲडव्हान्टेज आहे, कोणते प्लस पॉईंट आहे, कोणते मायनस पॉईंट आहे, ह्या सगळे पॉईंट नाही का मी विचार करून राहिलो विदाउट एनी पर्पज इश्यू, जस्ट आय एम जस्ट डुईंग दिस. सो काय आहे की आता नाही का मी हे करीब 6-7 वर्ष जे काही केलं आहे ते मी 40-50 मिनिटात काही सांगू शकणार नाही. कारण नाही का आपण जे करतो ना ते वाक्यात सांगता येत नाही. सांगता येते ते फक्त शब्द, ते हार्डली 1 किंवा 2 मिनिटं जे असतात, जे रिप्रेझेंट करतात की 8 किंवा 10 वर्षामध्ये तुम्ही का केलं. जस्ट लाईक तुम्ही 20-25 वर्ष तुम्ही खूप पढाई करता, खूप डिग्री काढता, 90-85% घेता आणि जेव्हा जॉब घ्यायला जातो ना, तेव्हा 2 पेजेसचा कागद तुमची आयडेंटिटी रिप्रेझेंट करते. त्याला म्हणते आपण रेझ्युमे म्हणतो त्याला आपण, रेझ्युमे.
तेच तुमची आयडेंटिटी रेप्रेझेंट करते. म्हणजे होल बुकशेल किंवा आतापर्यंत गाजलेले पेपर्स आणि आतापर्यंत काढलेले जे रट्टा वगैरे डायग्राम्स, कॅल्क्युलेशन्स आणि जे रफ स्केचेस आणि आतापर्यंत केलेली गाणमराई, हे सगळं दिसून येते त्या फक्त 2 पेजेसवर. त्या 2 पेजेसच्या रिझ्युमीवर सगळं दिसून येते. आणि आजकालचे फक्त एकच पेज रिझ्युमी मागतात राव. आणि काही जण तर फक्त रेझ्युमीच्या नावाखाली फक्त 24 KB त्याच्या वरती असेल तर तुमचा रेझ्युमे पण ॲक्सेप्ट होत नाही राव. व्हाय? व्हाय म्हणजे आपण मेहनत घेतो आणि मेहनतीचं फळ फक्त कागदाच्या स्वरूपात किंवा ग्रेडच्या स्वरूपात किंवा पर्सेंटेजच्या स्वरूपात का दाखवावं? व्हाय? कोणाला 90 भेटले, कोणाला 70 भेटले, कोणाला 35 भेटले. म्हणजे मला असं वाटते राव, म्हणजे वन थिंग इतकं वाटते राव, का आपण कोणत्या गोष्टीसाठी जेवढी मेहनत घेतो ना, त्याचं फळ भेटतेच. या डेफिनेटली सांगतो, त्याचं फळ भेटतेच. कारण नाही का, मेहनत अशी गोष्ट आहे ज्याचा ग्रेड किंवा ते किलो किंवा लिटर किंवा पर्सेंटेज याच्या स्वरूपात नसतात. म्हणजे आज मी 2 किलो मेहनत केली किंवा 2 लिटर मेहनत केली किंवा मी 95% मेहनत केली किंवा मी ग्रेड मेहनत केली, असं कधी तुम्ही ऐकता का? ना. मेहनत इज मेहनत. मी या गोष्टीसाठी मेहनत केली. या आणि काय आहे का, हे आय डोंट नो, म्हणजे वरती गॉड आहे किंवा काय आहे. मी इन द सेन्स एवढं म्हणतो की एक युनिवर्स आहे. युनिवर्स म्हणजे असं एक कॅरेक्टर ज्याला आपण डिस्क्राईब करू शकत नाही. युनिवर्सला पण आपण डिस्क्राईब करू शकत नाही, कारण हाऊ बिग इज दिस. सो युनिवर्स. सो हा युनिवर्स नाही का प्रत्येकांना समजतो. आणि प्रत्येकांची मेहनत समजून घेतो आणि त्याला तेवढी खुशिया देत नाही, म्हणजे तेवढे पैसे देत नाही, त्याला खुशिया देतो. खुशिया इन द सेन्स की त्याला काय आहे, म्हणजे त्याला का पाहिजे ते देतो. म्हणजे जस्ट लाईक त्याला कार पाहिजे तर त्याला लोन अप्लाय देतो. त्याला एक वाईफ पाहिजे तर त्याला एक गर्लफ्रेंड देतो. ज्याला पैसे, ज्याला खूप चांगलं घर किंवा पाहिजे त्याला, म्हणजे आज मेन इम्पॉर्टंट थिंग आहे खुशिया, म्हणजे एक प्रकारे पैसेच पाहिजे म्हणा. सो इट जस्ट लाईक दॅट. सो काय आहे की आपण या गोष्टीसाठी खूप मेहनत करून राहिलो आहे. सो इट जस्ट लाईक आपण हा छोटासा पॉईंट, म्हणजे आपण हा छोटासा निगेटिव्ह पॉईंटबद्दल विचार करून सुद्धा नाही का, आपण आपल्या होल साफ केलेल्या प्लेटला आपण डाग लावण्याचा प्रयत्न करतोय, असं अशाप्रमाणे आहे. त्यामुळे नाही का मी विचारच करत नाही राव. आणि नाही का मगाशी जो मला विचार आला की असाप्रमाणे आपण रियालिटीमध्ये समजा जर मी गिव्ह अप केलं तर व्हॉट विल हॅपन. तर आय डोंट इवन थिंक अबाउट इट. समजा जर मी गिव्ह अप करतो, व्हॉट विल हॅपन, इट हॅपन्स. समोर जाऊन का होणार माझ्यासोबत, कशाप्रमाणे होणार, कोणते डिसिजन्स घेणार आणि कोणत्या डिसिजन थ्रू मला कोणत्या डेस्टिनी भेटणार, याचा विचार मी आत्तापासून का करावं. मला एवढं माहीत आहे ना की डूड मला ते भेटणार आहे आणि त्या गोष्टीसाठी मला मेहनत करायची आहे आणि एनी हाऊ मला माझ्या रक्ताचं पाणी हाडाचं तेल करायचंच आहे. सो आय एम डुईंग दिस. आणि मी यासाठी रिग्रेट बिलकुलच करत नाही. कितीही करीन. राईट ना माझी एक प्रकारे नेट प्रॅक्टिस सुरू आहे राव नागपूरला येणं जाण्यामध्ये. रोज सकाळी उठतो, आईच्या हातचे 4 पोळ्या खातो. 4 पोळ्यावर मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहतो. दुपारी इतकी भयानक भूक लागते का, बहुतच इंटेन्सिव्ह भूक लागते. मी मगाशी म्हणजे काही हप्ता अगोदर नाही का मी बिस्किट वगैरे खात होतो, पण त्यानं भूक जात नव्हती. ते मी 10 रुपयाची केळं खायला लागलो. 10 रुपयामध्ये 4 केळं भेटतात. 4 केळं खाल्ल्यानंतर काफी फ्रेश वाटते यार. इट्स रिअली फ्रेश. सो एक प्रकार नेट प्रॅक्टिस सुरू आहे राव. रोज जातो उपाशी पोटी येतो. 4 केळ्यावर मी माझा दिवस जाते राव. झोप होत नाही प्रॉपरली. ट्रेनमध्ये असं डुलूक झोपतो. प्रायव्हेटमध्ये पण खूप जास्त काम राहणार माझ्यासोबत, खूप मस्त माझे गाणमराई होणार. आणि वन थिंग यू हॅव टू नो की ज्याप्रमाणे खापरखेड्यामध्ये मी 8 घंटे सहन केलाय ना, आय डोंट थिंक की असा कोणता कॅरेक्टर आहे जो सहन करू शकेल. कारण तो इतका भयानक वेळ होता ना तो माझ्या लाईफमधला.
बहुतच भयानक. कारण नाही का, आपण जे मेहनत करतो ते समजा रेप्रेझेंट होत आहे दुसऱ्याच्या मेहनतने, तर विचार कर किती भयानक वाटत असेल. जस्ट लाईक फील्स रिअली, आय डोंट नो हाऊ शुड आय एक्सप्लेन. कारण खापरखेडामध्ये माझ्यासोबत जो बलात्कार झालाय ना, बहुतच भयानक झालाय. त्यामुळे मला वाटते का आपण कसं वर्सच्या वर्स कंडिशनमध्ये आपण आलेलं आहे आणि समोर जाऊन ह्याच्यापेक्षा वर्स कंडिशन होणार आहे. त्यास मी प्रिपेअर आहे. आणि आय डोंट म्हणजे आणि सांगू, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे कोणता रे? की तुला पाहिजे खूप जास्त पैसा भेटला. नो, मी माझ्या म्हणजे सांगू, जर मला असं काही भेटलं किंवा करिअर वगैरे इन द सेन्स असं काही करायला वगैरे भेटलं, तर मी हा विचार कधीच करत नाही. लिटरली सांगतो, मी करीब 2 ओके ठीक आहे, आपण 5 वर्ष सोडूनच दे राहो याच्या अगोदरचे. आपण 3 वर्षापासूनच काउंट डाऊन करू का? 3 वर्षामध्ये मी नाही का असं कधी विचारच केला नाही का मला खूप जास्त पैसे भेटन या, आणि त्या पैशाचं मी का का करीन या. मग हा विचार केला आहे की समजा जर मला नाही का माझ्या ATM मध्ये अचानकपणे 3,000 करोड आले, तर देन हाऊ शुड आय एक प्रकारे मी कशाप्रमाणे त्याला खर्च करेन, हे याच्यासाठी विचार करतो मी. कारण नाही का हा विचार एक प्रकारे नाही का प्लिझंट स्मेल देते. प्लिझंट स्मेलमध्ये थोडा वेळ इन द सेन्स एक प्रकारे चेहऱ्यावर स्माईल आणते. बट असा विचार नाही केलाय की मी माझ्या करिअर सोबत जो काही पैसा वगैरे कमवीन त्या पैशाच मी का करीन. म्हणजे हा विचार कधी डोक्यात आलाच नाही. व्हाय? कारण हे कधी झालंच नाही ना माझ्यासोबत. कारण अजूनपर्यंत मला माझी डेस्टिनी भेटली नाही, आणि या डेस्टिनी भेटल्यानंतर मला पैसे त्याच्यानंतरची गोष्ट आहे राव. सो मला ते माहीतच नाही ना. म्हणजे पैसे कसं आहे की पैसे भेटणं एक गोष्ट आहे. बट कोणत्या वेनी भेटणं वेगवेगळी गोष्ट आहे. आता जस्ट लाईक तुम्हाला एक प्रकारे कोणता मेहनत करून पैसे घेत असेल, तर ऑफकोर्स आहे का ते पैसे तुम्ही तुमच्या फॅमिलीला किंवा स्वतःला डेव्हलपमेंटसाठी खर्च करताय, राईट? बट काही न करता तुम्हाला पैसे भेटत आहे, तर मग तुम्ही कोणता विचार करजाल? चलो कुछ भी करेंगे यार, जस्ट लाइक चलो पैसे उड़ा लेंगे, काइंड ऑफ फील्स लाइक दैट वे. चलो लेट्स गो. कसं आहे, त्यामुळे मग मी हा विचार करतच नाही. म्हणजे माझ्या मनामध्ये जो कॉन्फिडन्स लेवल ज्याप्रमाणे वाढला आहे, जस्ट लाईक आय एम बिंग मेकिंग अ मूवी लाईक बायनरी कोड, देन स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. सो इट जस्ट लाईक वे अबाउट दॅन एक्सपेक्टेशन. म्हणजे जस्ट लाईक बॉलिवूड देन हॉलिवूड. आणि आणि मी लोकांसमोर असा असा हे सांगत नाही धाडं का मी हे फिल्म डिझाईन केली आहे की मी समोर जाऊन हे बनणार आहे. नो नो नो. सो माझ्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स तर नाहीच आहे राव या. बट मी खूप कॉन्फिडन्समध्ये आहे का मी एक असा एक कॅरेक्टर बनणार आहे जो अशा प्रकारचे फिल्म्स बनवणार, राईट? सो इट जस्ट लाईक दॅट वे या. आणि मी हा विचार कधी करणार नाही. असा जर आलाही विचार थोडासा, सो इट जस्ट लाईक देख लेंगे बाद में, पाहून घेऊ वेळेवर, जे होईन ते होईन, राईट? राईट. सो खूप जास्त बडबड तर केली नाही, बट ॲक्च्युली जेवढी बडबड केली हॅड इनफ आहे. कारण रात्रीचे 1:30 वाजले आहे आणि आता मला हार्डली 2 किंवा 3 घंट्यानंतर मला उठायचं पण आहे आणि नागपूरला पण जायचं आहे. आज मी नागपूरला गेलो नाही. व्हाय? कारण आज काही ॲक्च्युली काही काम होतं नाही आणि तिथे गेल्यावर ₹50 खर्च होणार होते. सो मी काही गेलो नाही. आपल्याला उद्या म्हणजे आज जावंच लागेल. सो या गोईंग विथ. सो दिस इट दिस इट दिस इज द एंड. दिस इज 8th एपिसोड तर नाही, आपण ऑलरेडी 8th एपिसोड रेकॉर्ड केला आहे. सो दिस इट. कॅप्टन 11 या ज्याप्रमाणे मी हा हा शब्द ॲक्च्युली मी यानेच रेकॉर्ड करतो राहा. कारण इट जस्ट लाईक रिअली म्हणजे हा शब्दच माझ्यासाठी नाही का खूप जास्त मॅटर्स करते राव. कारण मी कोणत्या तरी जमान्यामध्ये नाही का याचा उच्चार मी खूप जास्त वेळा करत होतो आणि सम हाऊ मी हे रेकॉर्ड केलं कुठं ऐकीन. सो इट जस्ट लाईक कॅप्टन 11. या कॅप्टन 11. थँक्यू.